नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. भूतो न भविष्यती असा कार्यक्रम राहुल गांधीचा आज पुण्यात. संघ आणि भाजपानी सगळे प्रयत्न करून पाहिले की हा कार्यक्रम फेल व्हावा. विद्यार्थ्यांना धमकावण्यापासून शेवटी हे म्हणणं सुरू केलं की हे पैशाची ताकद आहे. छात्र की गुंज नाही, पैसों की गुंज है. कारण भाजपवाले आतापर्यंत तेच करत आलेले आहेत. किसान सन्मान योजना पैसे वाटा. आता म्हणे महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना छात्र म्हणजे मुलींना पैसे वाटणार आहेत. लाडली बहिणा पैसे वाटो. निवडणुकीमध्ये 15-15 हजार रुपये एका मताचे, 5-5 हजार, 10-10 हजार रुपये एका मताचे. कारण पैसा आहे. मी असं म्हणत नाही विरोधी पार्टींकडे पैसा आहे, पण पैसा निवडणुकीमध्ये नंबर 2चाच लागतो आणि तो नंबर 2चा पैसा यायसाठी तुम्हाला जे सर्वात महत्वाचं आहे ते हे की त्याच्यासाठी मुवमेंट लागते. ईडी, सीबीआय, चुनाव आयोग, विरोधी पार्टीवरचा पैसा जाऊ शकत नाही आणि यांचा पैसा कसा फ्लो होतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही महाराष्ट्रात. महाराष्ट्रात मागच्या इलेक्शनमध्ये पाहिलं तुम्ही काय जबरदस्त झालं. त्यामुळे राहुलच्या कार्यक्रमाला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, त्यांनी मुख्यमंत्र्यापासून सगळे हे जे वाचाळवीर होते ते सगळे तोंडघशी पडले. त्या कार्यक्रमात काय झालं, अजून कार्यक्रम चालूच आहे. मी जेव्हा कार्यक्रम रेकॉर्ड करतो, कारण मला हा कार्यक्रम रेकॉर्ड करून पुढे द्यायचा असतो. राहुल गांधी म्हणाले, देशात सर्वात मोठी ताकद ही महिलांची. त्यांनी कधी स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव. महिला ही देशातली सर्वात मोठी ताकद असल्याचं मत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज व्यक्त केले. महिला कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव असल्याचं राहुल गांधी म्हणाले. महिला ही देशातली ताकद असल्याचं मत काँग्रेस खासदार आणि लीडर ऑफ ऑपोजिशन विरोधी पक्षनेते लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी व्यक्त केली आणि पुढे त्यांनी सरळ आरोप लावला मनुस्मृतीवर की महिला स्वतंत्र राहू नये हा डावच मनुस्मृतीचा आहे. तुम्ही स्वतःशिवाय कोणाला बांधील आहात. महिलांवर कोणत्याही पुरुषाचा अधिकार नाही. महिलांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेले आहे, तरी देखील त्यांना विशिष्ट चौकटीत बसवलं जात असल्याची खंत राहुल गांधींनी व्यक्त केली. राहुल गांधी पुण्यात आयोजित केलेल्या छात्रों की गूंज कार्यक्रमात बोलत होते. पुणे म्हणजे प्रेम असेही राहुल गांधी यावेळेला म्हणाले. पिंजरा तोडा हीच या कार्यक्रमाची संकल्पना आहे. मी इथे राजकारणावर बोलायला आलो नाही असेही राहुल गांधी म्हणाले. शिक्षणातही मुलींसोबत भेदभाव केला जात असल्याचं गांधी म्हणाले. तरुणांची लोकसंख्या ही भारतात सर्वात मोठी ताकद आहे. दरम्यान यावेळी काही विद्यार्थ्यांनी समोर येऊन आपले अनुभव देखील राहुल गांधी यांच्यासोबत शेअर केले. शिक्षण घेत असताना किंवा नोकरी करत असताना कोण कोणत्या अडचणीचा सामना करतो याबाबत माहिती विद्यार्थ्यांनी यावेळी दिली. मुलीवर मोठ्या प्रमाणात बंधने आणले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी प्रवास करत असताना देखील अनेक महिलांना अडचणीचा सामना करावा लागतो असंही विद्यार्थी म्हणाले. आज भारताची ताकद काय आहे प्रत्येक जण आपापल्या परीने स्पष्ट करतो, पण 70 कोटी लोकांची स्वप्न आणि विचार हीच भारताची ताकद असल्याचं राहुल गांधी यावेळेला म्हणाले. या देशातील मुली स्वतंत्र असणे महत्वाचे आहे असे राहुल गांधी म्हणाले. देशात 100 पैकी 6 महिलांवर अत्याचार होत असतात. तसेच दरवर्षी 4.5 लाख स्त्री भ्रूण हत्या होत असल्याचे राहुल गांधी यावेळेला म्हणाले. आर्थिक हिंसाचारालाही अनेक महिलांना तोंड द्यावं लागतं असंही राहुल गांधी म्हणाले. 84% महिलांना काम करण्याची परवानगी घ्यावी लागते. देशात पुरुषांपेक्षा महिलांचा 25% पगार कमी मिळतो. महिलांना सन्मान मिळत नसल्याचं राहुल गांधी म्हणाले. मोठ्या प्रमाणात हिंसेच्या घटना घडत आहेत, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या सगळ्या गोष्टी राहुल गांधीने म्हणाले. लेकिन एक गोष्ट, एक खास जी बातमी आहे त्याच्याकडे माझं जे लक्ष गेलं ते होतं आदिवासी विद्यार्थिनींची. पुणे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमात पुण्यात तरुणाईला संबोधित केले. त्याच्या समोर निशा नावाच्या विद्यार्थिनींनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. आदिवासी विद्यार्थ्यांचं मंजिरीत उपोषण सुरू असल्याचं निशा म्हणाली. त्यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या निवेदन
तिने राहुल गांधी यांच्याकडे सोपवलं. माझी गोष्ट ही फक्त निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची आहे. संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात ची असल्याचं मराठीत मांडते असं निशांनी सांगितलं, की आदिवासी की माझी 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 जी शाळा आहे ती महाराष्ट्रात आहे. त्यामुळे मी मराठीत हे मांडते तुमच्या समोर. आम्ही जे उपोषणासाठी बसलो, आमचे भाऊ आणि 2 बहिणी देखील बसल्या आहेत. त्यापैकी एका बहिणीची तब्येत नाजूक झाली. तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. आमचे प्रतिनिधी मंडळ मंत्रालयात गेले. आमचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री आम्हाला म्हणाले, "सॉरी, मी याच्यावर काही करू शकत नाही. हे मुख्यमंत्र्याच्या हातात असल्याचं" त्यांनी सांगितलं. मात्र तुम्ही जर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी बसला असाल, तर तुम्ही जर आमचा विकास करू शकत नाही, तर तुम्हाला तिथं बसण्याचा अधिकार नाही, असं ठणकावून निशांनी सांगितलं. आदिवासी शाळामध्ये सेंट्रल किचन सुरू झालेलं आहे. एका ठिकाणी जेवण बनतं आणि 70 ते 80 किलोमीटर लांब घेऊन जाणार, त्यामुळे जेवण खराब होतं. त्यामुळे विषबाधा होते, असं निशानं म्हटलं. आदिवासी आश्रमशाळेमध्ये बेडची सुविधा नाही, पिण्याचं पाणी नाही. त्यामुळे गडचिरोलीत मण्यार सापाने दंश केल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघांवर रुग्णात उपचार चालू आहेत. सरकारनं विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी किमान 1 कोटीची मदत करावी, असं निशा म्हणाली. आदिवासी वसतिगृह आहे ती पुण्यातील मध्यवर्ती भागात नाहीये. ती मांजरी किंवा कोंढवा भागात आहे. त्यामुळे शिकायला वेळ मिळत नाही. प्रवासात 4 तासाचा वेळ जातो, असं निशाने सांगितलं. या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही मागील 10 दिवसापासून उपोषणाला बसलोय. आदिवासी विद्यार्थ्यांनी निवेदन केलंय. त्यांचा विचार करून काहीतरी करावं, असं निशांनी म्हटलं. आदिवासी विद्यार्थ्यांची वसतिगृह आहेत. त्याच्यामध्ये गडचिरोलीचे विद्यार्थी असतात. ते दिवाळीला जातात. 1 महिन्याने परत आल्यानंतर प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते, असं निशांनी म्हटलं. राहुल गांधी यांनी आंदोलनस्थळी का बोलावलं नाही, असं विचारलं असता निशाजी त्यांना आमंत्रण दिलं. त्यावर राहुल गांधी म्हणाले निशाला, की "मी तिथे येतो, त्यामुळे दबाव वाढेल," असं म्हटलं. "आंदोलनस्थळी मला बोलवा, मी येईन," असंही राहुल गांधी म्हणाले. पुण्यात स्वागतासाठी राहुल गांधी यांनी आभार मानले. राहुल गांधी यांनी भारतातील महिला आणि देशात सर्वात मोठं सामर्थ्य असल्याचं म्हटलं आहे. भारतात महिलांच्या नावावर स्वतंत्रपणे 8% मालमत्ता असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. भारतात 70 कोटी महिलांचं स्वप्न, त्यांचा प्रवास हेच आपल्या देशाचं वैभव आहे, असंही त्यांनी म्हटलं. या कार्यक्रमात विविध विद्यार्थ्यांनी आपापले मतं मांडले. आज मला कीव येते आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. फडणवीस असे नव्हते, ते शिकलेले होते. मी त्यांना फार जवळनं ओळखतो. पण बहुतेक दुसऱ्यांदा मुख्यमंत्री इतक्या तडजोडीने ते झालेले आहेत, की त्यांनी आपली बुद्धी, आपली अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता सगळंच गहाण ठेवलं गुजरात त्यांच्यासमोर, असं कमीत कमी मला वाटायला लागलं आता. ते म्हणाले, की राहुल गांधीचा मोनोलॉग असो. मी सारखं कितीतरी कार्यक्रमात सांगितलं, मोनोलॉग आणि डायलॉग याची डिफरन्स काय आहे? याचं काय म्हणतात? कशाला मोनोलॉग म्हणतात आणि कशाला डायलॉग म्हणतात? हे कमीत कमी देवेंद्र फडणवीसांनी कोणीतरी सांगावं हो त्यांना. त्यांची चुकी नाही. लहानपणापासून ते मोनोलॉगच ऐकत आहेत. घरी आई-वडिलांचं ऐकलं असेल, तिथे त्यांनी बोलायची हिंमत नसेल. संघाच्या शाखेत गेल्यावर तर तिथं मोनोलॉगच असतो. त्यानंतर मग लग्न झालं, ते वैयक्तिक जीवन आहे त्याच्यावर मी बोलत नाही. पण कमीत कमी तिथे डायलॉग असतो. पण आहे का नाही? कारण डायलॉग बद्दल त्यांना काही माहीतच नाही. त्यानंतर ते राजकारणात आले, तिथेही फक्त भाजपामध्ये मोनोलॉग आणि आता तर पूर्णपणे मोनोलॉग. मन की बात ऐका, काही विचारू नका. किंवा अमित शहा जे बोलतील ते ऐका, काही विचारू नका. आणि यांची आता विचारण्याची अवकात पण नाही आणि ऐपत पण नाहीये. त्यामुळे जो माणूस जीवनभर मोनोलॉगमध्ये राहिला, त्याला डायलॉग काय आहे ही कल्पनाच नाही. त्यामुळे त्यांनी म्हटलं, की मोनोलॉग होणार राहुल गांधीचा. राहुल गांधीचा हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला मोनोलॉग आणि डायलॉगचा फरक कळेल. राहुल कमी बोलले आणि विद्यार्थ्यांना जास्त बोलवून घेतलं. हा असतो डायलॉग. या कार्यक्रमाच्या अगोदर पूर्ण Instagramवर, सगळ्या सोशल मीडियावर त्यांनी सांगितलं, की तुमच्या काय समस्या आहेत तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न करा. अरे काय-काय समस्या आल्या त्यांच्याकडे? कशा-कशा समस्या आल्या मुलींच्या? एक स्त्री असणं हे काय आहे? खरोखरच मनुस्मृती अजूनही लागू आहे का समाजामध्ये? देवेंद्र फडणवीसांच्या घरी नसेल बहुतेक. त्यांनी पूर्णपणे फ्रीडम दिलंय आपल्या घरच्या महिलांना. पण बाकी? पण दुसऱ्याच्या महिलांना मग फ्रीडम का नको? अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम, मनाला भावणारा आणि समाजाला चालना देणारा.
जेनजीच्या हृदयाला हात घालणारा आणि काँग्रेसचा रोड मॅप समोर ठेवणारा. भाजपाने काही कधी-कधी शिकलं पाहिजे विरोधी पक्षाकडनं सुद्धा. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तुमचा नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.